मोठं पण व्हायचं म्हणजे आपल्याला यात्रा कठीण असतात. आजकाल परिस्थिती अशी आली, कुस्ती मेहनत चांगला होतोय पोरगा, कुस्ती मेहनत कर म्हणलं कावला असतात. काय वडिलाला भरवायचं त्याने जाऊन सांगायचं रोज तुम्हाला ते वस्तात शिवाय देतोय कावतोय कशासाठी देतोय तू चांगला होशील म्हणून. आणि तो पोरगा वडिलाला बनवतो, साताऱ्याला जातो, सांगलीला जातो, कोल्हापूरला जातो, पुण्याला जातो आणि संपतो. सगळ्या कुस्ती शौकीनाला माहित आहे पोरं संपली. आम्हाला त्यांनी त्रास दिला ते आज नाही तर पुऱ्या महाराष्ट्रात फिरलं. 20 वर्ष चांगले पैलवान तयार करून छोटा रोषेमध्ये मारत गावा त्याला महाग लागून केला. आजकाल वस्ताला ऐकायचं नाही. तुमच्या सगळ्या कुस्ती शौकीनांच्या लक्षात आलं असेल कोण कोण गेलं काय काय झालं मी नाव सांगतो. आमच्या चोऱ्या केलेली ती सुद्धा गेली खेळत असताना. तर आम्ही दादानी आमंत्रित आम्हाला केलं, आम्ही आलो. त्या धर्तीवर अभिदादाचा मोठा आम्ही शेतकरी कुटुंबातला दारी धरावं लागते ह्या वयात सुद्धा. तुमच्या सगळ्या आशीर्वादाने माझं चांगलं आहे आणि माझाही 75वा वाढदिवस साजरा करतोय मी 15/9ला. ह्याच्यातली नेहमी पोरं येत नाही, सर्व कुस्ती शौकीनांना आमंत्रित करतो. बघायला या 10ला कुस्त्याला सुरुवात निर्णयला एकला मैदान इकडे दिवसभराला मैदान संपतं. सगळ्याच्या मोठ्या कुस्त्या लागते त्या आणि सगळी तिथे ही भरत बिरत सगळी निघाला खेळून गेले. सिकंदर सुद्धा आंदोलकर आले, माने आले, खटकर आले, सगळे सावळे पैलवान आले, बिरास आले, खेळकर दिनानाथ सगळे माझ्या घरी माझ्या गावात येऊन गेलेला आहे. तरी 15/9ला आपण कुस्ती शौकीन आहे. कशा कुस्त्या असतात, मैदान कसं असतं हे आपण बघायला यावं. अभिदादाचं काय धंदा उद्योगाने त्यांना पैसे मिळतात. आमच्यासारखा हा भाग पाण्याचा नाही. आम्हाला पाणी आम्ही स्वतः कष्ट करतो, स्वतः पिकवतो. आमचा काय धंदा उद्योग नाही. मी एका कारखान्याला डायरेक्ट आमचा मुलगा आला, त्यांनी जाहीर केलेला मित्र परिवार की 75वा वाढदिवस साजरा करायचा. मग आपण सर्वांनी 15/9/2024ला या. कुस्त्या कशा असतात त्या कशा लावायच्या. आज आम्हाला कुस्त्या कोणाला नावं ठेवायचं नाही, लावलेल्या पोरांना नावं ठेवायचं नाही. आम्हाला कुस्त्या लावणीच लागलेल्या नाहीत. एका पैलवानच्या संख्या ठोका लावून डबल कुस्त्या लुटायला लागला. 10 वर्ष जर मी जगलो दादा, 10 वर्ष मी जगलो तर पोरीची संख्या आजच्या झाली. पोरी पैलवान 10 वर्ष आणि आपल्याला एवढं मोठं रोड झालं कुणी कुठं काय. हे आपली पोरं त्या चौकात जाऊन टाळ्या वाजवून पैसे मागतात. आता कोण पैसे मागतात मला टाळ्या वाजवून ते मला माहिती नाही. ही पोरांची स्थिती अशी आहे. तरी परत एकदा सांगतो की मी पोरं गावाचीच नाही. मी महाराष्ट्रात आला, प्रत्येक मैदानात असतो. आजच कसं काय ही तास वाजे पैलवान पवार पैलवान आराम सर की तुम्हाला सुद्धा माहिती असलेली पोरं आज कसं काय लुटायचं कुणाला लुटायचं. माणसं तिथे पाहिजे ती त्यांनी लूट होत नाही. किती लूट होत नाही. आज पाऊस पडला सगळा उघडा हे अंदाज म्हणून तुम्ही लुटारूपणा कोण नका उद्या कोणी सुद्धा संपलं. आम्ही चांगल्या क्रिकेटवरून राहिलो. आम्ही बापू समोर कुठल्या झाला, 5 पैलवान झाल्या.
लुटरादार पैलवान शेरकर पैलवान तर सगळ्याला आता परत विनंती करतोय 9 तारखेला कसल्याही परिस्थितीत या आणि कुणी येऊ नका आम्हाला पाहिजे त्याच पैलवानच्या कुस्त्या लावणार मोठ्या मंडळीच्या आणि रंजावली फोटायची नको आम्हाला परत या 15-9 श्रावण 11 आणि 9 पुढं धन्यवाद.